राहतेकरांना अद्यापही स्वच्छ पाणी या राहता शहराला गेल्या 40 वर्षात मिळालेलं नाही। तेच रस्ते, तेच खड्डे, तोच मुरुम, तेच खडीकरण, एक विजन नसलेलं काम या राहता नगर परिषदेच्या माध्यमातून या भागामध्ये झालेलं आहे। आमचा राजकारणावरती प्रपंच चालत नाही। आम्हाला फक्त जनतेचं हित हेच मुख्य आमचा हेतू आहे। रस्ते आहे ते डेव्हलप झालेले नाही। 10-10, 12-12 फुटाचे या ठिकाणी रस्ते आहेत। 24% करवाढ, 2% त्याच्यावरती व्याज आणि त्याला दंड। या राहता शहरातले व्यापारी अतिशय जेरीस आलेला आहे। यांना विठीस धरलं जातं। साठवण तलावावरती लाखो रुपयाचा खर्च होतो, मग आपल्याला पाणी 8 दिवसाला का घ्यावं लागतं? मी ॲडव्होकेट रामनाथ भाऊसाहेब सदाफळ, राहता नगर परिषद अध्यक्षपदासाठी मी या निवडणुकीत नामनिर्देशन पत्र सादर केले। आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष आम आदमी पार्टी अरविंदजी केजरीवाल साहेब, जे माजी मुख्यमंत्री म्हणून राहिलेले आहेत, मी प्रथमतः आपल्या चॅनलचं आमच्या पक्षाच्या वतीनं आभार मानतो। या ठिकाणी खऱ्या अर्थानं सांगायचं जर झालं तर राहता नगर परिषदेचा जो काही कारभार आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भ्रष्टाचाराने व्यापलेला आहे। पाणी साठवण तलावाचा विषय गंभीर झालेला आहे। नागरिकांना 8-8 दिवसाला या ठिकाणी पाणी पुरवठा राहता शहराच्या नगरपालिकेकडून केला जात होता। मग त्यावेळेस हे सत्ताधारी मंडळी यांनी कोणतं विजन या ठिकाणी राबवलं? लाखो रुपये त्या साठवण तलावावरती या ठिकाणी खर्च झालेले या ठिकाणी बघायला मिळाले। साठवण तलावाची जर परिस्थिती बघितलं तर आपल्याला 2 महिन्याचं पाणी पुरेल इतकं सुद्धा त्या साठवण तलावाची व्यवस्था करण्यात आलेली नाही। मग हा मोठा प्रश्न गंभीर आहे। एखाद्या वेळेस जर मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला तर मग या राहतेकरांनी बिगर पाणी वाचून राहायचं का? राहतेकरांना अद्यापही स्वच्छ पाणी या राहता शहराला गेल्या 40 वर्षात मिळालेलं नाही। आमचे आम आदमी पार्टीचं मी या ठिकाणी आपणाला या ठिकाणी आश्वासन देतो, खऱ्या अर्थानं राहता शहराला पूर्ण क्षमतेने या ठिकाणी आम्ही स्वच्छ पाणी आणि तेही मोफत या ठिकाणी देऊ। दुसरा प्रश्न आहे, राहता शहराचा जो काही रस्ते आहे ते डेव्हलप झालेले नाही। 10-10, 12-12 फुटाचे या ठिकाणी रस्ते आहेत। रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या गर्दीचा या ठिकाणी सामना करावा लागतो। या महामार्गावरून बाजार तळावर यायला या ठिकाणी अनेक वेळा ॲक्सिडेंट झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात अपघात झालेले असल्यानं या ठिकाणी अनेकांचा जीव देखील याच आठवडे बाजारच्या दिवशी अनेक वेळा राहता चौकात गेल्याचं पाहायला मिळालेलं आहे। मग असे किती मृत्युमुखी जीव गेल्यानंतर हे आपला राहता शहराचा विकास होणार आहे? हा माझा खऱ्या अर्थानं सवाल आहे। नगर परिषदेचं जर आपण बघितलं तर 2016ला ज्यावेळेस हे लोक सत्तेमध्ये आले, यांनी पहिल्याच आठवड्यामध्ये ठराव घेतला, 24% करवाढ, 2% त्याच्यावरती व्याज आणि त्याला दंड। हा ठराव या महाभागांनी घेतला आणि राहतेकरांच्या डोक्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जो काही करवाढीचा ठराव आहे हा डोक्यावरती ठेवला, जेणेकरून या ठिकाणचं जे काही विकास आहे या विकासामध्ये मोठी अडगळ निर्माण झाली। राहतेकरांना मोठ्या मोठ्या प्रमाणात समस्यांना सामोरं जावं लागतं। खऱ्या अर्थानं या राहता शहराच्या भूमिगत गटारी जर आपण बघितल्या, या भूमिगत गटारीवरती लाखो रुपये खर्च झाले, पण आपण जर या भूमिगत गटारीच्या कामांचे जर आपण या ठिकाणी बघितलं तर अक्षरशः छोट्या छोट्या नळ्या त्या ठिकाणी गाडण्यात आलेल्या आहेत। मग यांच्याकडे विजन नसताना हे असे कामं का केले जातात? हा माझा त्यांना सवाल आहे। व्यापाऱ्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर या राहता शहरातले व्यापारी अतिशय जेरीस आलेला आहे। यांना विठीस धरलं जातं। इकडचं मतदान जर तिकडे झालं ना तर ह्या लोकांवरती दबाव आणि दहशत निर्माण केली जाते। तुम्हाला सांगतो, प्रत्येक दुकानदाराचा तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वे घ्या, 1000 रुपयाच्या पुढे या लोकांचा बिचाऱ्यांचा धंदा नाही। या राहता शहराचे व्यवसाय अतिशय मोडकळीस आलेले आहेत। पूर्वीचे पत्र्याचे गाळे होते, ह्या पत्र्याचे गाळे विकासाच्या नावाखाली काढण्यात आले आणि ह्या लोकांकडून 10-10 लाख, 15-15 लाख, 20-20 लाख रुपये या ठिकाणी डिपॉझिट घेण्यात आलं
कुणाचं 5 लाख रुपये डिपॉझिट घेण्यात आलं। आता मला सांगा, दुसऱ्या मजल्यावरती जर व्यवसाय चालवायचा ठरला तर त्या बिचाऱ्यांनी काय करायचं? काही लोकांना दुसऱ्या मजल्यावरती गाळे देण्यात आलेले, अक्षरशः त्या बिचाऱ्या माणसांचा या ठिकाणी धंदा सुद्धा होत नाही। राहता शहरातील जो काही शेतकरी बांधव आहे तो साधारणतः 5 किलोमीटरच्या आसपास परिसरामध्ये व्यापलेला आहे आणि राहता शहराची जी ओळख आहे ती मुख्य पेरू या लागवडीमुळे झालेली आहे। राहता शहरातला जो पेरू व्यावसायिक आहे तो मोठ्या प्रमाणात आहे। इथला शेतकरी मोठ्या प्रमाणात बागायतदार शेतकरी आहे। हा अतिशय उद्ध्वस्त झालेला आहे। इथं या शेतकऱ्यांना पाण्याचा गंभीर प्रश्न आहे। जे 12 महिने आपल्याला पाणी जे मिळायचं शेतीला ते आता तुम्हाला सांगतो 4च रोटेशन या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळतात। इथली पेरूची जी बाग आहे ती पूर्णतः उद्ध्वस्त झाल्यामुळं याचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राहता बाजारपेठेच्या याच्यावर अर्थकारणावर मोठं संकट निर्माण झालेलं आहे। तुम्हाला खऱ्या अर्थानं जे पेरूचं अर्थकारण राज्यात समृद्ध होतं, इथला शेतकरी समृद्ध होता, तो पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे। शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे आणि ह्या प्रश्नाला गंभीरतेने घ्यायला हवं होतं। राहते नाही, इलेक्शन आलं का आपलं 5-50 रुपये दारू, गांजा, मटण अशा पद्धतीचा इथं सर्रास वापर होतो। निवडणूक आयोगाला माझी सुद्धा विनंती आहे की ह्या निवडणुकीच्या काळामध्ये या ठिकाणी व्यवस्थितरित्या लक्ष देऊन या ठिकाणी सगळ्या प्रकारचे साम दाम दंड भेद आणि जे कायद्यातल्या काही ज्या गोष्टी आहेत त्याचा वापर करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कायदेशीर दृष्ट्या याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। आपण कामगारांचा विषय घेतला तर स्वच्छता कर्मचारी आहे, राहता नगरपालिकेचा आहेत, यांच्या पगारामध्ये तफावत आहे। हे बिचारे कंत्राटी कर्मचारी सफाई कामगार जे आहेत त्यांना जे काही शासनाचं शासन निर्णयानुसार जे धोरण आहे त्या धोरणानुसार या ठिकाणी पगार व्हायला पाहिजे, पण तो पगार राहता नगरपालिकेच्या माध्यमातून अद्यापपर्यंत झालेला नाही। त्याच्यामध्ये सुद्धा कमिशन एजंट नेमलेले आहेत। याला माझा पूर्णतः विरोध आहे। मी सांगतो, कर्मचारी राहता नगर परिषदेचे सफाई कामगारांचे पूर्णतः मी त्यांच्या पाठीशी आहे। मी वेळोवेळी त्यांच्यासाठी राहता नगर परिषदेसमोर उपोषण केलेलं आहे। त्या कामगारांच्या न्याय हक्कासाठी मागण्यांसाठी वेळोवेळी उपोषण केलेलं आहे, आंदोलन केलेलं आहे आणि राहता नगरपालिकेचा घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या करवाढी संदर्भात देखील मी या राहता नगर मनमाड हायवेवरती समीर बेग पत्रकारांसह आणि आमच्या सवंगड्यांसह उपोषण केलेलं आहे। माझं राहतेकरांना सांगणं आहे की आम आदमी पार्टी जी आहे आपली ती सर्वसामान्य हिताची पार्टी आहे। आम आदमी पार्टीचे आमचे माननीय प्राध्यापक डॉक्टर जयंतराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या पॅनलचं नेतृत्व आम्ही करत आहोत आणि राहता प्रभाग क्रमांक 5 अ आणि ब मध्ये आम्ही नीता अमोल शहा आणि महेश अरविंद भालेराव, प्रभाग क्रमांक 8 मध्ये ज्येष्ठ पत्रकार PhD आणि ज्यांनी अनेक ठिकाणी जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम आपल्या गॉडफादर न्यूजच्या माध्यमातून केलं असे पत्रकार, ज्यांनी अनेक नॅशनल चॅनलला काम केलेलं असे पत्रकार हे प्रभाग क्रमांक 8 या ठिकाणाहून उमेदवारी करत आहे आणि मी स्वतः नगराध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट रामनाथ भाऊसाहेब सदाफळ जनतेच्या हितासाठी या ठिकाणी उमेदवारी करीत आहोत। आमचा राजकारणावरती प्रपंच चालत नाही। आम्हाला फक्त जनतेचं हित हेच मुख्य आमचा हेतू आहे। नाही, अनेक शासनाच्या योजना आहेत, नगरपालिकेच्या योजना आहेत, किती लोकांना पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी या योजना घरोघर नेऊन दिल्या, घरघर त्या नागरिकांना त्याचा लाभ मिळवून दिला। हा माझा खऱ्या अर्थाने या लोकांना प्रश्न आहे। तुम्हाला सांगतो, आम्हाला तुम्ही एक संधी द्या। आम्ही तरुण युवक आहोत, आम्ही जनतेच्या हितासाठी काम करणार आहोत। आम्हाला कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार करायचा नाही। ह्या पूर्वीच्या लोकांनी जो केलेला भ्रष्टाचार आहे ह्या भ्रष्टाचाराला आम्ही जाळण्यासाठी आमच्या पक्षाचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष अरविंदजी केजरीवाल यांनी जो काही पक्ष स्थापन केलेला आहे जनहिताचा पक्ष आहे आणि त्यांचं चिन्ह आहे झाडू, आणि ते झाडू घेऊन आम्ही हा भ्रष्टाचार समूळ नायनाट करण्यासाठी या ठिकाणी या रणांगणामध्ये आम्ही उतरलेलो आहोत। आणि स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत आपण जो शिक्षण कर भरतो त्या शिक्षण कराच्या अनुषंगानं या ठिकाणी इंग्रजी माध्यमाची शाळा नागरिकांना अल्प दरामध्ये कशी उपलब्ध होईल या हेतूने आम्ही नक्कीच काम करू। आणि दुसरी गोष्ट सांगायची अशी की व्यापारी जो वर्ग आहे
या व्यापाऱ्यांना या ठिकाणी अर्थकारणासाठी एक विजन आम्ही या ठिकाणी तयार करणार आहोत। त्या सत्तेतून पैसा मिळवण्यासाठी, कोट्यवधीचा भ्रष्टाचार करण्यासाठी या ठिकाणी या जागांचा वापर केला जातो। माझा या ठिकाणी 18 पगड जातीतला जो काही ओबीसी समाज आहे, जो सर्वसामान्य आहे, जो हातावर मजुरी काम करतो, कष्ट करतो आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो, अशा उमेदवाराला या लोकांकडून प्रतिनिधित्व करण्यासाठी उमेदवारी का दिली जात नाही, हा माझा खऱ्या अर्थाने या लोकांना सवाल आहे। माझ्या आपल्या पक्षाचे जे काही राष्ट्रीय अध्यक्ष अरविंदजी केजरीवाल साहेब आहे, आम आदमी पार्टीचे, ते सर्वसामान्य हितासाठी काम करतात, म्हणून माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकाला त्यांनी उमेदवारी जाहीर केलेली आहे। मी तुम्हाला सांगतो, आम आदमी पार्टी ही फक्त आम आदमीसाठीच काम करणारी आहे, आम हिताचं रक्षण करणारी आहे। म्हणूनच माझ्यासारख्या एका गरीब कुटुंबातल्या व्यक्तीला या ठिकाणी पक्षाने उमेदवारी जबाबदारी दिलेली आहे। मी निश्चितच समाजाच्या हितासाठी ही निवडणूक लढवील आणि समाजाचं हितच यात जोपासलं जाईल आणि भ्रष्टाचाराला मी या ठिकाणी कडकडून या ठिकाणी विरोध करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।